नमस्कार. कधी असं झालंय का की वेबपेज बनवताना सगळं काही अगदी अस्ताव्यस्त दिसतोय? आज आपण त्याच मागच्या एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, जी प्रत्येक वेबपेजला एक छान व्यवस्थित रचना देते. आणि ती म्हणजे CSS बॉक्स मॉडेल. आपण वेबसाईट बनवतो आणि अचानक लक्षात येतं की अरे मजकूर, फोटो, बटणं सगळे एकमेकांमध्ये घुसलेलं आहे. खूपच वैताग येतो नाही का? पण थांबा, या गोंधळावर नियंत्रण मिळवण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या समस्येचं उत्तर चक्क एका साध्या गिफ्ट बॉक्सच्या कल्पनेमध्ये दडलेलं आहे. हो, खरंच, हीच कल्पना आपल्याला वेब लेआउटचा पाया समजून घ्यायला मदत करणार आहे. चला तर मग ही गिफ्ट बॉक्सची कल्पना वापरून पाहूया. विचार करा की आपल्या वेबपेजवरची प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक इमेज, प्रत्येक पॅरेग्राफ ही एक मौल्यवान भेटवस्तू आहे आणि आपल्याला ती अगदी व्यवस्थित पॅक करायची आहे. कुठल्याही पॅकिंगची सुरुवात कुठून होते? बरोबर, मुख्य वस्तूपासून. अगदी तसंच आपल्या CSS बॉक्सची सुरुवात सुद्धा होते ती थेट मध्यापासून, म्हणजे आपल्या प्रत्यक्ष भेटवस्तूपासून. तर आपल्या या बॉक्स मॉडेलचा जो आत्मा आहे ना, तो म्हणजे कंटेंट, म्हणजे आपला मजकूर, व्हिडिओ किंवा फोटो जे काही लोकांना दिसणार आहे ते. हा आपल्या मॉडेलचा पहिला आणि सगळ्यात आतला थर आहे. बरं, आता आपल्याकडे भेटवस्तू तर आहे. आता पुढचं काम काय? तिचं संरक्षण करणं. त्यासाठी आपल्याला काही संरक्षक थरांची गरज लागेल. चला, आता कंटेंटच्या बाहेरचे 2 स्तर पाहूया, पॅडिंग आणि बॉर्डर. एखादी नाजूक वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय वापरतो? आठवतंय? हो, बबल रॅप. तर CSS मध्ये हेच बबल रॅपचं काम पॅडिंग करतं. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की पॅडिंग ही कंटेंट आणि त्याच्या सीमेचा आतली जागा आहे. हे एक प्रकारे आतून दिलेलं कुशनिंग आहे, जेणेकरून कंटेंटला थोडी मोकळी जागा मिळेल. ठीक आहे, बबल रॅपमध्ये गुंडाळलं. आता आपण ती भेटवस्तू कशात ठेवतो? एका मजबूत बॉक्समध्ये, बरोबर? तर CSS मध्ये हाच कार्डबोर्डचा बॉक्स म्हणजे आपली बॉर्डर. बॉर्डर आपल्या घटकाची खरीखुरी सीमा ठरवते. ती कंटेंट आणि पॅडिंग या दोघांनाही स्वतःमध्ये सामावून घेते आणि आपल्या घटकाला एक स्पष्ट दिसणारा आकार देते. चला, म्हणजे आपली एक भेटवस्तू तर मस्त पॅक झाली. पण जर आपल्याकडे अनेक गिफ्ट बॉक्स असतील तर ते एकमेकांना धडकून खराब होऊ नयेत म्हणून काय करायचं? इथेच आपल्या मॉडेलचा शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा घटक येतो, मार्जिन. हे अगदी साधं लॉजिक आहे नाही का? एका बॉक्सला दुसऱ्या बॉक्सचा धक्का लागू नये म्हणून आपण त्यांच्यामध्ये थोडी जागा ठेवतोच. वेब पेजवरच्या घटकांनाही एकमेकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अशाच जागेची गरज असते. आणि याच बाहेरील जागेला आपण मार्जिन म्हणतो. परत एकदा लक्षात घेऊया, पॅडिंग हे बॉर्डरच्या आत असतं आणि मार्जिन हे बॉर्डरच्या बाहेर असतं. हेच एका घटकाचं दुसऱ्या घटकापासूनचं अंतर ठरवतं. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो ते सगळं एकत्र करून पाहूया. कंटेंट, पॅडिंग, बॉर्डर आणि मार्जिन या सगळ्यांना एकत्र आणल्यावर पूर्ण चित्र कसं दिसतं ते आता बघूया. तर ही आहे आतून बाहेरपर्यंतची संपूर्ण रचना. बघा, सगळ्यात आत आहे आपली भेटवस्तू म्हणजेच कंटेंट. त्याच्या भोवती आहे बबल रॅप म्हणजेच पॅडिंग. त्यानंतर येतो तो कार्डबोर्ड बॉक्स म्हणजेच आपली बॉर्डर. आणि सगळ्यात शेवटी दुसऱ्या बॉक्सेसपासून अंतर ठेवणारी जागा म्हणजे मार्जिन. आणि इथे बघा, सगळं किती छान जुळून येतंय. आपली साधी सोपी उपमा आणि तांत्रिक संकल्पना कशा अगदी तंतोतंत जुळतात. भेटवस्तू म्हणजे कंटेंट, बबल रॅप म्हणजे पॅडिंग, बॉक्स म्हणजे बॉर्डर आणि बॉक्सेसमधली जागा म्हणजे मार्जिन. आहे की नाही सोपं? चला, जाता जाता काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. वेबपेजवरचा प्रत्येक घटक हा एक बॉक्स आहे. पॅडिंग आत असतं, मार्जिन बाहेर असतं. हे मूलभूत नियम समजले की समजा एक उत्तम वेब डिझायनर बनण्याच्या दिशेने आपण पहिलं पाऊल टाकलं. आता बॉक्स मॉडेल तर कळालं, पण मग एक प्रश्न मनात येतोच की जर सगळं फक्त बॉक्स आहे तर मग इतके आकर्षक आणि गुंतागुंतीचे लेआउट्स कसे बनतात? याचं उत्तर दडलं आहे CSSच्या फ्लेक्स बॉक्स आणि ग्रिड सारख्या शक्तिशाली साधनांमध्ये. पण ती गोष्ट पुढच्या वेळेसाठी.